आधी गुरुशी वंदावे, आधी गुरुशी वंदावे, मग साधन साधावे. गुरु म्हणजे मायबाप, चरण धरिता जळते पाप. गुरु म्हणजे आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे हृदय धरू. जास्त वेळ घेत नाही, माहिती आहे सगळ्यांना वेळ झालेला आहे, जायचं आहे. पण एक दोन शब्द फक्त बोलतो. आम्ही बंकलकीवरनं इकडं ॲडमिशन घेताना किस्सा सांगतो फक्त. म्हणजे तुम्हाला पण म्हणजे अनुभव आहे, म्हणजे माझा अनुभव. आम्ही आमच्या आधी भरपूर विद्यार्थी इथं शिकून गेले, म्हणजे आमच्या सिनियर जे असतील ते. पण त्या सर्वांनी शाळेचं जेवढं कौतुक केलं तेवढं दहशत पण आमच्या मनात त्यांनी दिली होती. जसं जेवढे सर महत्त्वाचं म्हणजे. पण सरांना जेव्हा आम्ही इथं आलो आणि पवार सरांचा तास सुरू झाला, 150 पटसंख्या होती आणि हजेरी घेता घेताच पवार सरांचा तास संपलायचा. पण त्यामुळे काय झालं की वर्गात बसायची आवड झाली आणि शिक्षकांची जुळून घेता आलं आम्हाला. त्यामध्ये सगळे शिक्षक आले. जेवरगे सर असतील, पवार सर असतील. जेवरगे सरांच्या इंग्लिशमध्ये एवढं काम म्हणजे जास्त मार्क घेता आले नाहीत मला. पण त्याच्यानंतर इथं जेवरगे सरांमुळे एवढी सवय लागली की वर्गात बसायचं. 10वीपर्यंत असताना माझं असं होतं की मी 75% हजेरी माझं कधीच होते. पण इथं आल्यामुळं हजेरी मात्र कंपल्सरी भरली. आणि त्याच्यानंतर पवार सरांचं एक्स्ट्रा क्लास घेऊन त्यांनी आमचं अभ्यासक्रम पण पूर्ण केला. आणि इथल्या शिक्षकांचं जे कष्ट करण्याची जी हे होती ते सुद्धा आम्हाला मिळाले एक प्रकारे. म्हणजे आम्हाला सुद्धा सवय लागली कष्ट केलेलं सर्व काही शक्य आहे. आणि त्याचबरोबर भाले सर यांच्या अर्थशास्त्र आणि सहकार शिकवण्याची जी पद्धत होती ती खूप म्हणजे एक वेगळी पद्धत होती. आजपर्यंत म्हणजे असे विषय जे होते अवघड ते सोपं करून सांगायची पद्धत जी भाले सरांची होती ती एकदम मनाला लागून गेली. आणि अर्थशास्त्रामध्ये आम्ही चांगले टक्केवारी घेऊन आम्ही पास झालो. आणि सर त्यानंतर चव्हाण सर पण भूगोल विषय शिकवत असताना म्हणजे ते अशा गोष्टी सांगायचे की असं वाटतच नव्हतं की कधी ते म्हणजे शिकवतात सिरियस लिहून, मध्ये जोक वगैरे करायचे, मध्ये विनोदामधून शिक्षण कसं घ्यायचं हे त्यांच्याकडून शिकता येईल. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मी स्पेशलायझेशन घेतलं हिस्ट्रीमध्ये. त्याला कारण म्हणजे खटर मॅडम. कारण माझ्या आयुष्यामध्ये हिस्ट्री विषय असू दे किंवा कुठले विषय असू द्या 75 मार्क मला फक्त हिस्ट्रीला पडले, ते पण मॅडममुळे. म्हणून मनाशी ठरवलं की जर शिक्षण पूर्ण करायचं आहे तर हिस्ट्री विषय घेऊनच आपल्याला पूर्ण करावं लागेल. आणि वसुंधरा कला महाविद्यालय जुळे सुरपर येथे माझं ग्रॅज्युएशन झालं. आणि त्याच्यानंतर MA मधून हिस्ट्री केलं मॅडम. स्पेशलायझेशन हिस्ट्री घेतलं आणि MA मधून फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टीमध्ये काय असतात अडचणी फॅमिली वगैरे, त्यानंतर जॉबला लागलो. पण ते खंत मनात आहे की अजून देखील हिस्ट्रीमध्ये मला भरपूर काय करता आलं असतं त्या विषयामध्ये. पण ते आता वेळ गेलेली आहे. पण आमचं आणि इथल्या मी फक्त 2 वर्ष इथे होतो, पण आमचं आणि इथल्या शिक्षकांची नातं असं आहे की एकलव्याचं जे नातं त्याच्या गुरुशी होतं तसं आमचं नातं इथल्या शिक्षकांचे आहे. आणि त्यानंतर इथं आल्यानंतर ॲडमिशन घेतल्यानंतर एक स्वप्न होतं की कॉलेज म्हणजे कसं असतं. पिक्चर बघितलं होतं मोहब्बती, शाहरुख खान येतो कॉलेजमध्ये आणि बऱ्याच गोष्टी होतात. तसं वाटलं कॉलेजमध्ये गेल्यावर तसं काय आपलं पण होईल, पण तसं काय झालं नाही. कारण अमिताभ बच्चन सर सारखे आत्मी सर होते समोर. म्हणजे गणिताचा अभ्यास केला आणि समोर इंग्लिशचा पेपर आल्यासारखं झालं. त्यामुळं आत्मी सरांचे तेवढंच आभार मानतो. जरी त्या या जगात नाही आहेत पण त्यांचे आशीर्वाद आमच्या सोबत कंटिन्यू असणार आहेत आणि त्यांच्या आत्म्यात शांती. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथलं जे शिक्षणाची जी पद्धत आहे सर्व म्हणजे एकदम भारी आहे. आणि जी शिक्षा होती की शाळा चुकल्यावर 5 रुपये दंड, टाय बांधला नाही तर 5 रुपये दंड, त्यामुळे आमच्या जीवनाला एक शिस्त लागली. त्यामुळे सुद्धा इथल्या सर्व शिक्षकांचं आणि मॅनेजमेंटचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. वेळ खूप झालेला आहे, फक्त 10ला 10 मिनिट कमी आहे. 5ला 10 मिनिट कमी आहे. ते
हा म्हटलं मला काल मी रात्री 10ला आलो म्हणून ते रात्री 10 बरं ठीक आहे. 5 ला 10 मिनिट कमी वेळ खूप झालेला आहे. मुली म्हणले होते की आपण खेळायला तो थोडं तास देऊया आणि आता खूप वेळ झालेला आहे. त्यासाठी मी खालीच व्यक्त केलेले की मला जास्त बोलता येत नाही. मी थोडक्यात कार्यक्रम ओळखायचा प्रयत्न करतोय. तर उपस्थित सर्व मान्यवर निवृत्त शिक्षक तुपकर सर, जोशी सर, पाटील सर, जेवरकी सर, माले सर, पवार सर, कटारे मॅडम आणि कुणाला मॅडम, राधार सर, पूजन सर, उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, आता मैत्रिणी आणि वर्ग मैत्रिणी सर्वांना नमस्कार. बरं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आजच जन्मापासून मी आजच माहीत करतोय. कारण काय नियोजन मी केलेलं आहे म्हणून काय तरी बोलावं त्याच्यामध्ये मला समजावं म्हणून मी बोलतोय. मला खरं तर मी नकोच म्हटलं होतं बोलायला आणि अचानकच काल बघलं तर म्हटलं की तुम्ही प्रास्ताविक करायला पाहिजे. मी प्रास्ताविक माझं कसं केलं काल बिरादरला माहिती आहे राहुल बिरादर काल फक्त ड्रायव्हिंगचं काम केलेलं आहे. हा ड्रायव्हर मी सासवे, बंडू शिंदे, राहुल हे सगळं जे ट्रॉफ्या होत्या, फेटा होत्या, अजूनही ते हे द्यायचे वस्तू द्यायचे कंकुसे ते राहिलेलं आहे. मॅनेजमेंट थोडंसं गडबड झालेली आहे. त्या निमित्ताने मी सॉरी बोलतोय. तर काही थोडेसे आठवणी आहे थोडे मी सांगू इच्छितो. तुपकर सर व्हॉलीबॉल पिरियड घेत असताना मी आणि जमादार आम्ही राखीव पिरियड होतो. राखीव पिरियड असताना सुद्धा आपल्याला गॅप पिरियड करायची लय सवय. खेळ व्हॉलीबॉल खेळणारे बाहेर म्हणल्यावर आम्हाला लय उत्सुक येणार. जसे की आपण क्रिकेटमध्ये काय ते स्टेडियममध्ये कसे पवेलियनमध्ये पहिला प्लेअर येतो तसं आम्ही जाणार एकदम भारी बाहेर. आजपर्यंत मी राखीचं राहिलेलं आहे. थोडक्यात सांगतोय. थोडेसे बोर झालेले सगळेजण थोडंसं विनोद करायचा प्रयत्न करतो. चुकलं तर माफ करा. जोशी सरांना आम्ही निमंत्रण पत्रिकांना इथे निमंत्रण पत्रिका देताना सांगितलं होतं सर तुमचं म्हणजे ते गाणं ऐकायचं कन्नड गीत चेलवीना हो मोतीना चेलवीना तुम्ही म्हणा ऐकायला मगाशी. त्यानंतर पाटील सरांचं एक डायलॉग होता म्हणजे सारखं बोलायचे अरे तुला गच मग करता येत नाही असं बोलायचे. सरांचं एक विशेष असं होतं की पिरियडमध्ये प्रश्नोत्तर विचारताना सगळ्यांनी विचारलं एक एक प्रश्न आणि उरलेले जे प्रश्नोत्तर होते महादेव दुंडोराने बंडू शिंदेना सगळे प्रश्न उत्तर विचारले तुम्हाला आठवत असेल बहुतेक. आणि आमचं काय प्रश्न असायचं वेगळंच मी उत्तर दिलं पण सरांचं असं होतं की काय तर बोलतोय बाबा. त्यानंतर जेवरके सर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मी त्यांच्या हातात सापडलो नाही ते बरं. पण एकदा मी सापडलो 10वी मध्ये असताना माझी अभ्यासिका म्हणून तुम्हाला होतं सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्यासाठी थोडंसं खाडाखोड झालं होतं. पुढच्या डेस्कमध्ये बसलो होतो तर होते पुढं डेस्कमध्ये तिथंच उभा डबलच मारलं मार मारले समाज वाटलं. ते एक होतं नागपूर सर सध्या इथे नाहीत. ते गणित शिकवते तुम्हाला माहिती आहे की किती टॅलेंट आहेत. पण त्यांना कसं का जोक आठवलं मला माहित नाही. तुम्हाला आठवते की मला माहित नाही. एक जोक सांगितले होते की बा 2 विद्वान होते. ते नाव होता म्हणजे ते झाडे होते की तो विचारतो दुसरा की तो कसं काय विद्वान आहे. तो म्हणतोय मी झाडे ठेवलेलं आहे मला जमिनीची म्हणजे पृथ्वीची मला अर्थिंग येतो म्हणजे त्यासाठी मी हुशार आहे. तू काय म्हणतो दुसऱ्याला की तू कसं काय हुशार आहे. तू म्हटलं मला अर्थिंग पण आहे अंटिंग पण आहे. एक दिवस एवढा होता ना मला कसं काय हे सांगू शकते की एवढे सिरियस बाब असताना एक जो कसं काय आठवलं त्याविषयी सांगितलं. त्यानंतर
MBA वगैरे सर तर नाहीत, त्यासाठी थोडक्यात सांगतो. MBA वगैरे सर 4 छडी मारत नव्हते. 4 छडी कुठलं पण हे असू द्या 4 छडी मारणार. आणि प्रिझम होते, प्रिझममध्ये बघत असताना एक प्रयोग होते सायन्समध्ये की एक डोळे झाकायचं आणि असं बघायचं ते प्रतिबिंब कसं दिसतंय. पण शरणार्थी काय केलं होतं, असं एक डोळं करून असं बघत होतं. माफ केलं होतं, असं नाही बघायचं, असं बघायचं. त्यामुळे ते एक आठवत आहे, कारण मी लिहून ठेवलेलं आहे, मला बोलता येत नाही जास्त लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर MBA बघायसाठी काही शब्द आहेत. जांबे बहादूर, गंजेडी, अणुकंद्रात झोपतो अणुकंद्र तुपला म्हणलं होते माझं झोपत होतं बघ. तुपला म्हणलं होते की तुपत अणुकंद्र झोपतो. आणि एक असाच विद्यार्थी आहे की तो जे थॉम्सन म्हणून एक शास्त्रज्ञान होता, तो काय म्हणत होता जे थम्सअप म्हणला होता. हे आठवतंय मला. आणि त्यानंतर कटार मॅडम तर असे विषय की इतिहास म्हणल्यावर मला लय बोल एवढे सण वार एवढे ना आम्हाला जर तरी लवकर सांगता येत नाही. असा विषय होता की एकदम छोटं होतं, कर्नाटकाचं 3रं होतं. सांगितलं मुलीला थोडंसं खेळाचं इच्छा होती, पण टाइम कमी असल्या कारणानं अजून भरपूर जण बोलणार आहेत. त्यासाठी फक्त गेट टुगेदर कसं केलं आम्ही, इथंपर्यंत कसं आलो तेवढंच थोडक्यात सांगतो. तो पद आपलं शिवरायांचं पद मित्र 10वी-11वीचा, तर तो 2 वर्षापासून असं चालू होती गेट टुगेदर करायचं, गेट टुगेदर कसं करायचं. खाली जास्त बोलता आलं नाही मला आणि वेळ पण काढली, थोडक्यात मी उरकतोय. असं झालंय की गेट टुगेदर करायचं कसं करायचं. मी तुपद आणि सासवे तिघांनी मिळून पहिले मीटिंग घेतली. मग ही मीटिंग घेतल्यानंतर पुढे काय करायची की असं कॅटलॉग लिस्ट काढायची. कॅटलॉग लिस्ट काढताना मुली 10वी ब आणि 12वी ही कॅटलॉग लिस्ट काढलो आम्ही. त्यानंतर त्याप्रमाणे पीडीएफद्वारे फाईल बनवलं. माझ्या एक मागं पिरजाते नावाचा एक काय म्हणते त्याला लिहिणारा व्यक्ती होता. मी जसं मी टाईप करत होतो तसं PDF करून पाठवणार की असं असं आहे, तू करेक्शन कर, एवढं असं करायचं आहे. मग त्या माध्यमातून आपण हे वर्गणीवर गोळा करू. आणि मुलीचं थोडंसं स्वामी लक्ष्मी हे सर्व वर्ग मैत्रिणींना एकत्र करण्याची खूप छान प्रयत्न केले. त्या प्रकारे आपण 3 महिन्यापासून जे नियोजन करत होतो, आज हे थोडंसं भव्य देवीमध्ये आपण श्री मल्हारराव कोल्हापूर प्रशालेमध्ये पहिल्यांदाच करतोय. तर जास्त न बोलता आम्ही इथं थांबतोय. पुढील जे बोलणार आहे ते बोर्ड सर थोडक्यात बोलतील. हां ठीक आहे, धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, याला नमस्कार. आज जो सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठी जो दिवस आहे खरंच अविस्मरणीय आहे. सर्वांचा खूप आनंद झाला. काही मुलं शिक्षणानंतर मला आजच भेटले आणि 10 ते 12 वर्षांनी आम्ही सगळे एकत्र येतो. हा सुवर्ण क्षण. आयुष्यभर 19 वर्ष झाले तर काही मित्र भेटतात ना मला आधीमध्ये, ते जरा वजाबाकी केली. खरंच खूप आनंद आहे आणि हे सर्वांना अविस्मरणीय सण आहे. तुम्ही कायमस्वरूपी हे लक्षात ठेवून पुढे भविष्यामध्ये आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला एक आठवण देण्याचा हा प्रयत्न आहे. तर हे सुरुवातीला चालत असताना माझ्या सुद्धा संपर्कात ते होते. काही कालांतराने माझा संपर्क तुटला त्यांच्याशी, त्याबद्दल मी क्षमा मागतो सर्वांचं. सर्वप्रथम एकदा टाळ्या झाल्या पाहिजे बोरेगाव, सिद्धू आणि तुप्पत सर ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण म्हणून पण असे सगळेच आहेत, संजय माळी. कारण हे दिवस कोण कुठल्या कोपऱ्यामध्ये आहे, कोण कुठे आहे, हे ज्याच्या सगळ्यांचा संपर्क सगळ्यांशी होत नसतो. ठराविक विद्यार्थी ठराविक लोकांशी संपर्कात असतात. आता सर्वांचे सिद्धूचं माझं एक क्षेत्र असल्यामुळे आम्हाला संपर्क सगळ्यांशी ठेवावं लागतं. त्यामुळे आम्ही एकमेकाला संपर्क करत करत सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. पण काही असू द्या, जो सर्वांना एकत्रित करण्याचा जो विडा त्यांनी विचारला होता, रोज तरी पार नेला, त्याबद्दल मनस्व त्यांचा मी आभार व्यक्त करतो की सर्वांना एकत्र आणून सर्वांचे परिचय करून आणि आपल्या शिक्षकांच्या आपल्या शाळेच्या विषयी एक आठवणीचा उजाळा निर्माण झाला.
वेळ कमी होता, आम्हाला यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल सर्वप्रथम सॉरी. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की मॅडमने आम्हाला 10वीला सांगितलं होतं, माझ्या हातून एक गोष्ट झाली होती, चुकीची घडली होती, ती घराण्याला पाहिजे होती पण झाली. पण काही असू दे, पहिल्या चुकीला क्षमा कोणीही मिळतं, मलाही मिळालं, पण शिक्षाही भोगलो. पण मॅडमने एक गोष्ट मला सांगितली होती, जीवनामध्ये तुम्हाला कधी वाईट बनत असेल तर दाऊदसारखं वाईट बना, कारण आणि चांगलं बनायचं असेल तर प्रभू रामसारखं बना. तर मॅडम आम्ही रामी बोलू शकत नाही, दाऊदही बोलू शकत नाही, पण रामाच्या विचाराने चालण्याचा आजही प्रयत्न आमचा आहे. परत ती गोष्ट काही आम्ही घडली नाही आणि पुढे काही भविष्यात घडणार नाही. दुसरी गोष्ट, जोशी सरांबद्दल एक शिस्तप्रिय शिक्षक आहेत, त्यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. त्यांना का अशा गोष्टी आवडत नसतात, मोजकच बोलायचं पण व्यवस्थित बोलायचं, ते पुढचा माणूस सुधारलाच पाहिजे. मी 10वीला असताना एक टी शर्ट आणला होता कन्याकुमारीवरून, ट्रिपला माझा भाऊ गेला होता, मी ते मागवलं होतं. मला ज्या दिवशी पहिलाच दिवस घातला होता मी ते, सरांनी मला पायरीवर बिल्डिंगचं काम चालू होतं, मला तिथं अडवलं आणि सरांनी सांगितलं, सरांना आठवतं माहित नाही, सर मला म्हणले हा टी शर्ट मला परत तुझ्या अंगावर दिसणार आहे माझे. सर मी आज परत टी शर्ट घातणार आहे. आणि आम्हाला शाळेत असताना सुद्धा एक मार्गदर्शक असतो ना, मार्गदर्शक, तसे माझे शिक्षक आहेत आणि भविष्यातही ते मला आजही मार्गदर्शन करतात, तुप्पत सर, बाले सर. त्यांचं खरंच आभारी आहे, त्यांनी मला खूप गोष्टीतून शिकण्यासारखं मार्गदर्शन केलं. एक घटना सांगतो, चव्हाण सरांचा विषय होता आणि भूगोलचा आम्ही अभ्यासक्रम केला होता, आम्ही 9 जण होतो टोटल. ते सर्वांना बाहेर काढायचे तास चालवायचे अगोदर, आणि बाहेर आमचे आत्मी सर आणि बाकी सर होते, सचिव होते संस्थेचे. मी आत्मी सरांना काही एवढं जास्त घाबरायचं नाही, कारण ते आमचे परिचयाचे घरचे संबंध होते. पण मी सर्वात जास्त इथं घाबरलो तर फक्त जेवरी सरांना घाबरलो. मला आज सुद्धा आल्यानंतर त्यांनी फटकेच मारले. मी कधीही भेटतो त्यांनी मला पहिला फटकाच देतात. तर मला खूप आनंद होतो. सर जिव्हाळ्याचे संबंध सर्वांशी विद्यार्थी जुळ ठेवलेले आहेत. आम्हाला आजही आम्ही मदत मागितली की सर आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतात. सिद्धूला एक रिक्वेस्ट आहे, सिद्धू आम्हाला तरी काही येणं होत नाही, पण तू गावात असतो, शाळेकडे थोडं तरी का वेळेला एकदा लक्ष देत जावा. शाळेच्या काही गोष्टी असेल जे शासकीय योजनेनुसार काय करता येत असेल तर आपण निश्चितपणे दोघं करू शकतो. ते शाळेसाठी आपल्याला करायचं आहे, सरांना माझ्या बालकांना माहिती आहे, आपण ते करू शकतो. तर एक आठवण म्हणून शाळेसाठी काय करता आलं तर शासनामार्फत आपण निश्चितपणे आणू शकतो. आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो. मला एक सांगायचं सर्वांना, तुम्ही नोकरी करता, कुणाला गव्हर्नमेंट सरकारी लागली, खाजगी लागली, कोणी शेती केली, आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं करण्याचं ध्येय ठेवावं. आम्ही जरी राजकीय क्षेत्राला आज इथं जरी असलो, भविष्यात आमची वाटचाल पुढे होईल आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने होईल. तुमच्या सगळ्यांची मदत आम्हाला लागेल, शिक्षकांची मदत लागेल. आम्ही भविष्यात काही हो, पण सर ते सगळं श्रेय तुमच्या शिक्षकांच्या सर्वांचं आहे, शाळेचं आहे. आम्ही शाळेला कधीही विसरणार नाही, शिक्षकांना विसरणार नाही. तर राहिला मुद्दा हा, तो 9 विषयाचे मुलं होते, मी बाहेर गेलो होतो, सर छडी घेऊन थांबले होते, मला बाहेर जाता येत नव्हतं, आती जाता येत नव्हतं. तर तेव्हापासून आपल्याला लिडरशिप करायची सवय जास्त होती, अशी आहे. तर मी त्यांना एक सांगितलं, आपण जेव्हा बाहेर जाऊ, जसं सर आपल्याला निश्चित बोलवणार आहेत, त्यांना सांगायचं आम्हाला कचरा वेचायला लावलं म्हणून सांगायचं, सर्वांना सांगितलं. बाहेर आलो, आपले जर विचारलं इकडे या म्हणले सगळे, म्हणलं काय झालं बाहेर, तुम्ही बाहेर आलाय? सर आम्हाला कचरा विचार लावला तर सुट्टी होणार आहे सांगितलं. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसऱ्या दिवशी तर 9ची संख्या 20 वर गेली. आता मात्र आलं गोचे, आम्ही काय करायचं, शेवटी मी बाहेर तिथे टाकी होती ती थांबलो होतो, सगळे आले होते. नेमकं सर बघितले, मी 3 दिवसापासून बघतोय, तुला नेहमी कचरा विचारला होता काय विचारलं. म्हणलं काय करणार आता, खरं कारण सांगू शकत नाही. सर जसं फिरले तसं आम्ही पलीकडे सुरपुरे, आम्ही ते गवताचे रान होते, आम्ही तिथे जाऊन लपलो. म्हणलं कोणाला सापडेल त्याला बडवू दे, पण आपण नाही सापडायचं. पण शेवटी आम्हाला पकडलं. मला सगळ्यात जास्त जेवढी सरांनी मारून माझं बोर सुटलं होतं. मला इतका राग आला, मला पहिल्यापासून राग आहे. शाळेच्या सरांची गाडी नवीन आणली, ती होंडा नवीन आणली ती CS. तर आज तुम्हाला चोर सापडेल सर. ते नवीन टाकीचं पेट्रोल फुल होतं बरं का टाकीमध्ये, आम्ही ती नळीच कापली. तर आज पण ते झालं, आता काय, आता पर्याय नव्हता. मॅडम तुमचा विषय तर इतिहास आम्हाला सगळ्यांचा आवडीचा होता. बारे सर तर आम्हाला हसत खेळ शिकवले.
पवार सुद्धा आम्हाला व्यवस्थित शिकवत होते, आनंदात शिकवत होते. कधी आम्हाला जास्त अभ्यासाचा मानसिक त्रास कधी दिलेला नाही. पण त्रास नाहीचा फक्त कुणाला मॅडमचा. मला सायन्सच कधी समजायचं नाही आणि इंग्लिश विषय तर मला आवडीचा होता. मला आलं काय नाही आलं काय सरांना माहिती होता, हुशार बोलला काय मला गणितात एक मला नील हा शब्दाचा मला अर्थच कधी कळत नव्हता. नागलगाव सर होते, मला ते 0 मार्क ते लिहायच्या अगोदर नील म्हणून लिहिलं होतं. सगळ्यांना विचारायचे आणि 2 छड्या करून सोडून द्यायचे. माझा नंबर आला होता, मला काय न बोलता त्यांनी पेपर दिला. मी शेजारच्याला सांगितलं, अरे मला नील लिहिलंय बघ, नील लिहिलंय. त्यांनी आम्ही पण हसायचो. खाली गेल्यानंतर सरांना विचार, सर मला तुम्ही काय बोललंच नाही. तुला काय बोलू, तुला बोलून काय फायदा नाही. तुला 4 वेळा सांगतो तर तू तेच करतो. तर अशा आठवणी असतात. ते खरंच आम्हाला आज आठवलं की आम्ही एकदा डोळ्यातून पाणी अश्रू पण येतात की आम्हाला शिक्षणाची गोडी ही बाहेर गेल्यानंतर कळाली. आम्ही जे खोड्या करायचो, शाळा चुकून जायचो, पिरियड उडवून जायचो, ते खरंच तुम्ही भविष्यात आता नाही येत येतं कोणी, त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही कुठलाही पिरियड उडवू नका, कुठलाही विषय तुम्ही सर्वांचा अभ्यास करा. कारण नंतर इतका पश्चाताप होतो. आम्हाला आज शिकायला वाटतं, यावं वाटतं, पण आम्ही शिकू शकत नाही, आम्ही येऊ शकतो, आम्हाला कोण घेणार पण नाही. पण आता विषय आहे, वेळ कमी आहे सर्वांचा. आता आमच्या सगळ्या भगिनी आलेल्या आहेत, तुम्ही वेळा थोडं खरं तर आमच्यापेक्षा तुमचा आभार जास्त व्यक्त करायला पाहिजे. तुम्ही आला म्हणजे 4 संख्या वाढलेली आहे बरं का. आता तुम्ही सगळे आमच्या भगिनी आहेत, त्यामुळे तुमचा सर्व संसारिक जीवन सोडून सर्वांना ते सर्वांचं परमिशन घेऊन, परवानगी घेऊन तुम्ही येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आम्हाला खरंच आनंद आहे की आमच्या सर्व भगिनी आमच्यासोबत आजचा दिवस घालवले. त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. परत सर्व शिक्षकांचा आभारी आहे. त्या चुकला असेल तर माफ करा. प्रथम सर्वांना नमस्कार. या ठिकाणी सगळ्यांनी सगळ्यांचं अभिनंदन. सर्व शिक्षकांनी त्यांनी सुद्धा आम्हाला बहुमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाला शोभा आणली आणि तुम्ही पण सगळेजण आलात. त्याबद्दल आम्ही तुम्ही सर्वांचं प्रथम सगळ्यांचा आभार मानतो. आणि भविष्यामध्ये आपल्याला जे कार्यक्रमचं जे आता आहे ते असंच आपल्याला त्या तिकीट प्रमाणात पुढं पण त्याला न्यायचं आहे. आणि दृष्ट्या अजून एक आहेत, मग सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळे मित्र किंवा मैत्रिणी जे आहेत की तुम्ही कर्नाटकमध्ये असो, महाराष्ट्रामध्ये असो किंवा गोव्यामध्ये असो, तर तुम्हाला ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जर तुमच्या पाहुणे रावणेकडं ज्या ठिकाणी आर्थिक त्यांची परिस्थिती नाही आहे की किमान ते 10 ते 12 लाख रुपये की ज्यांना त्या स्कीममध्ये किंवा काय होणार आहे, जर तुमचे रिलेटिव्ह कोण असतील तर सांगा. ग्रुपमध्ये माझा नंबर आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून तिथं माझे मोठे बंधू कार्यरत आहे, 3 महिन्यापासून लागलेला आहे. तर जरी कोणाला काय गरज असेल आरोग्यासाठी कधीही फोन करा किंवा तात्काळ सेवा करण्याचा मी प्रयत्न करू. प्रथमतः मी आयोजकांचे आभार मानते की त्यांनी आपल्या सर्व वर्गमैत्रिणींसाठी काही गिफ्ट आणलेले आहेत, ते सर्वांनी स्वीकारावेत. मी प्राचार्य पुन्हा सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थी ते गिफ्ट देणार आणि मुलींनी पण ते गिफ्ट स्वीकारावे.
सांगताना मला खूप दुःख वाटत आहे की लहान वयात त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर काहीच वर्षानंतर त्यांच्या पतीचं दुःखद निधन झालेलं आहे. अशा माझ्या मैत्रिणीसाठी आपल्या आयोजकांनी व संयोजकांनी फुलाची पाकळी म्हणून माझी विद्यार्थी म्हणजे 2006 व 2008 या बॅच करून काही रक्कम भेट म्हणून देत येत आहे, म्हणजे चेक स्वरूपात आहे ते. त्या विद्यार्थ्यांना मी आमंत्रण करते की त्यांनी समोरून ती रक्कम स्वीकारायची आहे. मी आपले प्राचार्य श्री कृपाल सर व कुणाल मॅडम यांना विनंती करते की त्यांना या विद्यार्थ्यांना हे बंद पाकिट देऊन त्यांना शुभेच्छा द्याव्यात. अंबिका मल्कासिद्ध कारभारी आहेत का ते? प्रीती सोमनाथ स्वामी, अंबिका मल्कासिद्ध कारभारी. आताच मी महादेव साहेब धोंडे यांना विनंती केली की सोमनाथच्या फॅमिलीला एनटीपीसी मध्ये कामाला लावावं विनंती केली, त्यांनी पण होकार दिलाय. आम्ही त्याचा प्रयत्न करू. आयुर्वेदाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखं, कारण रामनवमीच्या आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थी एकत्रित येऊन ज्या दिवशी आज रामाचा जन्म झालेला, रामायण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, रामायण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की रामायण आपल्याला काय सांगते, जीवनामध्ये समाजामध्ये कसा वागायचं हे रामायणातून सांगते. तसं आज तुम्ही सगळ्या आपल्या संसारामध्ये कोण कामावर आहे, कोणी व्यवसाय करतो, कोणी शेती करतो, आणि विशेष म्हणजे आता तुम्ही ओळख करून देत असताना मी अमुक आहे तमुक आहे, या पदावर आहे त्या पदावर आहे, मी उद्योगपती आहे, अमुक आहे, सगळ्यांच येतं. पण त्या विद्यार्थ्यापेक्षा मला जे शेती करतो मी शेतकरी त्या विद्यार्थ्याचा मला शेतकऱ्यामुळेच आज आपण सगळ्यांनी जीवन शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत. आणि काही मुली म्हणते मी शेतकरी आहे, शेतकरी खरं तर मला अभिमान आहे. आणि मी शिकवत असताना तुम्हाला शिव्या दिलं, मारलं, इथं आहे तो संदीपान भोपळे इथंच आहे. विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला मी प्रचार दौऱ्यासाठी किल्ल्याला गेलो, आणि किल्ल्याला गेल्यानंतर त्याला फोन करून मी येऊ लागलो, बाबा येऊ लागलो. आणि तुम्हाला माहिती सरांचं कसं असतं, येऊ लागलो म्हणजे 1 तास. 6 वाजता त्याला फोन करून मी येऊ लागलो अक्कलकोटातून त्याच्या गावाला गेलो 7:30 ते 8 वाजता. आणि तोपर्यंत त्यांनी 100-150 लोकांनी एकत्रित गोळा करून ठेवला होता. आणि मी गेल्यानंतर माझ्याबरोबर अंदाजचे भाऊचे सगळेजण होते. आणि मग त्यांनी सत्कार केला, सगळं झालं.
आणि मग ते माझ्याजवळ संदीपाना आणि धर्मावर सगळेच आपले विद्यार्थी कोळेकर हे सगळेच विद्यार्थी येऊन कुजबूज कानामध्ये बोलतो. मग ते आमदारचं भाऊ काम म्हणाले, त्यांनी मला अण्णाच म्हणतो, अण्णा काय चाललं तुझं कुजबूज का कशी म्हणतो पैसे किसे काय नाही रे बाबा, काय सांगायचं नाही, काय सांग ते काय. मग संदीपानच म्हणलं त्यांना, नाही सरांच्या कडून आम्हाला चार शिव्या खायच्या. अक्षरशः सांगतो तुम्हाला, आता मी घरामध्ये शिरा देऊन तुम्ही सरांनी शिरा खाणार तर माझं वाक्य सगळ्यांना माहीत आहे. तरी सुद्धा पण त्या ठिकाणी जिल्ह्याच्या लोकांनी तिथे सगळ्यांनी आग्रह केल्यानंतर मला नाग शिवाय दिलो प्रेमानं मायानं. आणि अजूनपर्यंत या गावात मी 32 वर्ष सेवा केली. 32 वर्षामध्ये मला अजून कोणी असं म्हणलं नाही की सर शिवाय देते तर सर असं मारते तर भजनानंतर तुम्हाला मारलेला तुम्हाला इतक्या शिवाय देत होतो. आणि कचरा गोळा करत असताना मी म्हणत होतो की इथं काम करा उद्या त्याला मला तुम्ही सुख्या समाधान आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना बघून खरोखरच ते जेवण आहे ना एका पोटात राहत नाही, पण तुम्हाला बघितल्यानंतर माझं म्हणजे इतकं तुम्ही प्रेमळ आहात माया. आणि तुम्हाला मी जे संस्कार दिलेला आहे ते संस्कार सेवन करतो. आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. आणि महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे, महाराष्ट्रातील लोक विष्णू आहेत आणि स्वाभिमानी. आणि आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना, कुठेही काम करत असताना की स्वाभिमान कधी घाण करायचं, स्वाभिमान तरी चालेल पण स्वाभिमान घाण करायचं नाही. आणि हे संस्कार तुम्हाला दिलेलं आहे आणि ते संस्कार ते पाळणार आहे. एवढंच मी बोलतो. आणि पंचलिंगाच्या मी प्रार्थना करतो की माझे विद्यार्थी अजून पुढे जाऊ दे, माझ्या विद्यार्थ्यांचं प्रगती होते. आणि तुमचं जे चांगलं आहे की मला कानावरती ऐकायला मिळतं, एवढंच मी पंचलिंगाच्या प्रार्थना करतो. आणि बोलवला आणि माझा यथोचित सत्कार केला, माझं गुणगौरव केला तरी धन्यवाद. आजच्या कार्यक्रमानिमित्त सकाळपासून आपण एकत्रित आहोत. सकाळपासून आतापर्यंतचं नियोजन अत्यंत चांगलं नियोजन केलेलं हे लक्षात येतं. कारण गेट टुगेदर आहे असं जेव्हा आम्हा शिक्षकांना सगळ्यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आलं, जेव्हा विद्यार्थ्यांना विचारलं मी बाबांना स्वरूप काय आहे, ते मला स्वरूप थोडक्यात सांगितले. मला आज इतका अतिशय आनंद वाटतं. जवळपास 19 वर्षानंतर तुमची आमची झालेली ताटातूट या ठिकाणी पुन्हा एकदा आम्हाला एकत्रित आणून आमच्यातला जो विद्यार्थी शिक्षकातला जो स्नेहभाव आहे आज हे बघायला फार विद्यार्थ्यांमध्ये उणीवा जाणवते. गुरूंबद्दल असलेला आदरभाव हे दिसत नाही. आज सकाळपासून पाहतो मी, आल्यापासून विद्यार्थी झोपतायत, शिक्षकांचे पाया पडतायत. मला निश्चितपणे हे सगळं पाहिल्यानंतर काय बोलावं आणि काय सोडावं. कारण शिक्षकांसंबंधी असलेलं संदीपन असतील, सिद्धाराम शास्त्री असतील, मगाशी म्हणाला आमच्या विद्यार्थ्यांमध्ये असं काही नाही. अजूनही कधी कधी विद्यार्थी समोर येतात, सर बरेच दिवस मार खालून एक पाठीत मारा की सर. आता नवीन मुलांना मी मारायला जावा, दुसऱ्या दिवशी तुमच्यावर कंप्लेंट होतं. म्हणून तुमच्या आमच्यात असलेला हा स्नेहभाव असंच वाढत राहो. निश्चितपणे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात राहा, आपल्या आई वडिलांचं, आपल्या गावचं, आपल्या शाळेचं हे नावलौकिक झालं पाहिजे. निश्चितपणे तुम्ही जो यशाचा नकाशा आहे तो दिवसेंदिवस उंचाव केला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. आणि अशी सद्बुद्धी पंचलिंग तुम्हाला सुद्धा देत राहो ही माझी इच्छा आहे. मला इयत्ता 11वीला शिकवत असताना एक पाठ आठवला, आतले आणि बाहेरचे. जसं रेल्वेमध्ये प्रवास करत असताना
आतला जो असतो तो बाहेरच्याला आत येऊ देत नाही. जेव्हा तो बाहेरचा आतला होतो तो बाहेरच्याला आत येऊ देत नाही. तसं आम्ही बाहेरचे झालेलो होतो, पुन्हा आज इथं आल्यानंतर मला असं वाटायला लागलं आपण सगळे आतलेच आहोत. म्हणून याच्या पुढे सुद्धा मी विद्यार्थी मित्रांना म्हणालो होतो, आपण आपला एक ग्रुप तयार करा, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आम्हाला बोलवत जा, कारण उद्याचा दिवस कसा येईल सांगता येत नाही. तुम्ही कुठे असाल आम्हाला हाक मारत जा, किंवा आमच्या काही प्रसंगाच्या वेळेस तुम्हाला आम्ही हाक मारू. एखादा ग्रुप तयार करा, सतत आम्ही तुमच्या पाठीमाग असू, कारण शेवटी आयुष्यामध्ये काही न्यायचं नाहीये, आपले पण हे शेवटी जाणार आहे. म्हणून पंचलिंगाचरणी ईश्वर चरणी मी नतमस्तक होऊन पुन्हा प्रार्थना करतो, सगळ्यांना चांगली सद्बुद्धी देवो. असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा तुम्ही करावं, आम्हाला बोलवा. मगाशी काही आमच्या भगिनींना मत्तीचा हात दिला त्याबद्दल त्यांच्यातर्फे तुमचा मी पुरेशा मनपूर्वक आभारी आहे. आणि एवढे बोलून माझं छोटस मनोगत संपवतो. सकाळपासून पाहतो सगळेजण अगदी गेट टुगेदर साठी उत्सुकलेला होता, आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये समारोप घेणार आहोत. आणि या कार्यक्रमासाठी कुणाली मॅडमनी संमती दिली आणि आजच्या दिवसामध्ये आपण तो पूर्ण केला, आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जे पुढाकार घेऊन काम केले त्यांचे खरंच आपल्या सर्वांच्या तर्फे मी स्वतः आभार मानतो. आणि मित्रांनो, आपण सगळेजण आता पुढे गेलेलो आहोत. आता तुम्हाला शिक्षणाची गरज नाही, मी इतर कोणाला तरी शिक्षण देण्याची गरज आहे. आपल्या जीवनामध्ये आपण 12वीला असताना शिकलेलं आहे समतोल, तर समतोल सुद्धा यापुढे गरजेचं आहे. माझ्या शरीरातून अर्थशास्त्र आणि सहकार कधी जातच नाही. मॅडम सारखं मला म्हणत असतात तुम्ही गणित सोडतच नाही. अजूनही मी तुम्हाला सांगतो समतोल म्हणजे काय नेमकं. आपण शिकलो समतोल मागणी पुरवठा किंमत वगैरे वगैरे वगैरे. आता नाही, आता समतोल म्हणजे आपल्याला काय करायचं जीवनामध्ये. मी थोडक्यात काही गोष्टी सांगणार आहे. मला लागतात 35 ते 40 मिनिटं, मी 3.5 मिनिटांमध्ये संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं नाण्याला 2 बाजू असतात तसं आता तुम्हाला प्रत्येकाला एक कुटुंब आहे, कुटुंबाला 2 बाजू असतात. जसं पती पत्नी, तसेच या ठिकाणी पैसा आणि माणुसकी. पती पत्नीने एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, तरच आपला संसार चांगला चालतो. तेव्हा दोघांचे भांडण होत असतील तर एकाने शांत बसायचं आहे. एक जण भांडते, मोठ्यानं बोलते, नवरा मोठ्यानं बोलतो तर बायकोने शांत बसायचं. बायको मोठ्यानं बोलत असेल, नवऱ्याने शांत बसायचे, ते वेळ निघून जाते. अशा प्रकारे आपल्याला संसार करायचा आहे. त्यानंतर पती पत्नीच असेल, आई वडील असतील. आता आई वडिलांच्या बाबतीत आता आपण खूप शिकलो, खूप नोकरी करतोय, पैसा कमवतो, आई वडिलांची काही किंमत नाही असं नाही. तर आपल्याला शेवटपर्यंत आई वडिलांना बघायचंय. जो आई वडिलांना बघेल त्याच्याकडे माणुसकी, पैशाची किंमत अजिबात नाही. त्याच्यानंतर सासू सून तुमच्या बाबतीत आहे. तुम्ही आपलं घर सोडून तिकडे गेला, घरात असताना आई बरोबर जसे वागतात तसंच तिथे सासू बरोबर सुद्धा वागण्याचा तुम्ही 100% प्रयत्न करा. हा फास्ट सासू असेल तर इकॉनॉमिक्स सोडू नका. सासू जर बेरकी असेल, इकॉनॉमिक्स सोडू नका. इकॉनॉमिक्स काय सांगतो जसेल तसं. पण सासू प्रेमळ असेल, गरीब असेल तर तिला चांगलं सांभाळायचं आहे. त्याच्यानंतर मुलगा मुलगी, नक्कीच यांना आपल्या अपत्यामध्ये मुलगी आवडते, नक्कीच यांना मुलगी आवडते, मुलगा आवडतो. पण कधीतरी तुम्ही मुलांवरती प्रेम करून पहा, तुम्ही मुलींवरती प्रेम करून पहा. त्यांना सुद्धा तुम्ही बघा घरामध्ये ते चिडतात. तुम्ही एखाद्याला काही म्हटलं तर, तुम्ही मुलींना काय म्हटलं की नाही ती चिडते, तुम्ही मुलांना काय म्हटलं की चिडतात. तर तुम्ही थोडंसं त्यांचे सुद्धा चांगला संवाद साधा, ते तुमच्याशी मिसळून जातील. भाऊ बहीण असतील,
भाऊ भावाशी आता सध्या खूप वैर वगैरे चाललेलं आहे, पण समजून घ्या, वागून राहा. मी थोडक्यात 35 मिनिटाचा 3.5 मिनिटात सांगतो बरं का, थोडा वेळ द्या. समजून घ्या, वागून घ्या. तुम्ही आता मोठे झालेले आहात. सांगतो शेवटी एक गोष्ट सांगणार तुम्हाला नंतर. शेवट काय आहे ते मी तुम्हाला सांगणार. भाऊ नेहमीप्रमाणे आहे माझं ते. भावाशी कसं बघायचं, अगदी व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत व्यवस्थित सांभाळा, पण आपलं कुटुंब सांभाळून आपलं कुटुंब सांभाळायचंय. मग भाऊ बहीण वगैरे सगळे आपण कुटुंब दारिद्र्य काय तुम्ही दुसऱ्याला बघायला लागलं तर कसं चालेल. अगोदर स्वतःच्या घरापासून सुरुवात करा, मग भाऊ पहा, मग बहीण पहा. बहिणीला पण चांगलं सांभाळायचं आहे, भावाला पण चांगलं सांभाळायचं आहे. बहिणीला सांभाळत असताना कुटुंब वाऱ्यावर सोडू नका, भावाला सांभाळत असताना कुटुंब वाऱ्यावर सोडू नका. तुम्हाला जेवढी मदत कराय तुम्ही ते करू शकता. पैसा आणि माणुसकी जीवनामध्ये दोन्ही महत्वाचे आहे. नुसतंच पैसा महत्वाचा नाही. तुम्ही भरपूर पैसा कमावलाय आणि तुमच्याकडे माणुसकी नाही, तुम्हाला कोणी किंमत देणार नाही. आणि शेवटी लक्षात ठेवा, 4 पैसे खांद्यावर घेऊन जाणार नाहीत आपल्याला. खांदे देण्यासाठी 4 माणसं लागतात. म्हणून माणुसकी सुद्धा आपल्याला जपायचे. पैसे मिळवलेच पाहिजे, माणुसकी पण कमवा. आपल्या बरोबर 4 मित्र असले पाहिजे चांगले. आता तर भरपूर आहेत, पण हे लांब लांब आहे, जवळचे सुद्धा. तुम्हाला सांगू का, मला लहान वयाच्या मुलांपासून ते वयस्कर म्हाताऱ्यापर्यंत माझे मित्र आहेत. माझ्या गावामध्ये बाहेर असतील, माझ्या बरोबरचे, माझ्या पुढचे, माझ्या नंतरचे असे मी मित्र गोळा केलेले गावामध्ये. मी गेलो की मी हवेसं वाटणारा मला माझे माणसं आहे. तसे आपण माणुसकी या ठिकाणी निर्माण करायचे. मित्र असतील, पाहुणे असतील, रावळे असतील, गावकरी असतील, यांच्याबरोबर सलोखा व्यवस्थित ठेवा. लहान मोठेपणा सांभाळा. लहानाचा तो लहान आहे म्हणून किंमत देऊ नका असं नाही, मोठा आहे म्हणून आदर करा, लहानाचे सुद्धा आदर करा. आणि जाता जाता एक गोष्ट सांगायची होती. शेवट काय सांगतो मला, शेवट. एक महिला साधूकडे जाते, आणि मनोभावे साधू तिला विचारतो की तुला चांगले वाटणारे असे किती माणसं, तुला चांगले वाटणारे असे किती माणसं आहेत तुझ्या परिचयाचे. महाराज 2000, अंदाजे 2000. बर, त्यातले निम्मे सोडून टाक. किती राहिले? 1000. बरं, 1000 चांगले वाटतात तुला, त्यातले निम्मे टाक, त्यातले निम्मे टाक. असे निम्मे टाकत ते 20 वरती आले. हे 20 माणसं कोण आहेत तुझ्या अतिशय जवळचे? 10 माणसे माहेराकडचे, 10 माणसे सासरचे. बरं, 10 माणसे सोडून दे. कोणाला सोडतील तू? सासू सासरे, आई वडील. राहिली किती? हम दो हमारे दो, 4च राहिले. त्यातले 2 सोडून टाक. 2च राहिले. कोण? दोन्ही मुलं पण सोडून टाकले, बरोबर, मी आणि माझा नवरा. त्यातले 1 सोडून टाक. काय झालं? शेवटी मी एकटी आहे. म्हणून आपण आता जे महिलांच्या बाबतीत मी जरी सांगितलं तर आपल्या सगळ्यांच्या बाबतीत असंच आहे. शेवटी आपण एकटेच आहे. पण अगोदर स्वतःला सांभाळ. आतापर्यंत मी काय सांगितलं तुम्हाला? सगळ्यांना सांभाळते. नातेगोती मी सगळे सांगितले तुम्हाला. हे नातेगोती पण सांभाळायचे, पण स्वतःला सांभाळा. कसं सांभाळायचं आहे? तर आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टी सोडा, चांगल्या गोष्टी आत्मसात करा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. आपण शिकलो मर्यादित, अमर्यादित. मर्यादितपणा ठामपणे ठेवा आपल्याकडे. कुठलीही गोष्ट मर्यादित, खायचंय प्यायचंय काही करायचंय मर्यादित. ते जर आधी झालं तर आपला संसार गेला. म्हणून इथपर्यंतच आपल्याला राहायचंय. तर आतापर्यंत तुम्ही सर्वांनी आम्हाला बोलवलं. अतिशय उत्तम कार्यक्रम, न होतो न भविष्य. असं पुढे कार्यक्रम होईल असं मला वाटत नाही. मागचा पण आम्ही कार्यक्रम पाहिला, असं नाही झालं. तुम्ही काहीतरी आम्हाला जेवण दिलं, आमचा सत्कार केला म्हणून नाही म्हणत तुम्ही. तर हा सगळा जो व्याप आपण पाहिला तर अतिशय उत्तम झालेला आहे. आणि खरंच तुम्ही आलात, आम्हाला सुद्धा बरं वाटलं. आणि अतिशय चांगला कार्यक्रम तुम्ही केलात. एकमेकाला भेटलात, यापुढे एकमेकाला साथ द्या. आता इतकंच घडलं, मी ते 4 माझ्याकडे आले होते पत्रिका द्यायला, असं असं. त्या दिवशीच त्यांना सांगितलं ठीक आहे आपण हे सगळं करूया. पण जे लहान आहे, जे मोठे आहे, व्यवसाय काही असेल, त्या सगळ्यांना एकत्रित आपण बोलवतो. त्यांना चांगलं वाटलं पाहिजे. आणि खरंच मला वाटतंय चांगलं वाटलं नाही असं एक जण तरी आहे का आपल्यामध्ये?
आज आपण कार्यक्रम केलो आणि मला नाही चांगलं वाटलं, सगळ्याला चांगलं वाटलं ना, तर हे असंच कायम चांगलं वाटलं पाहिजे असं मनात ठेवा. एकमेकांची बघा, भावी आयुष्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. झालेला आहे. सहजड कंटाळा नाही असं मी समजतो. बरोबर आहे ना? कारण कंटाळण्याचा दिवस नाही आहे. मौज मजा मस्ती आणि मनातल्या ज्या गोष्टी साचून राहिलेल्या आहेत, पुढली 18 वर्ष आपण एकमेकांपासून दूर राहिलेलो आहोत, त्या सर्व गोष्टी आज या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहात. त्यामुळे कंटाळा नाही असं समजतो आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. आज रामनवमीचा दिवस आहे. बरोबर, हा जन्माचा जन्मदिवस अत्यंत आनंददायी दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आजचा जो दिवस निवडला तो खूप मनाला आनंद देणार आहे. त्यानंतर मला खरं तर मैसुरीला जायचं होतं. आज रामनवमी आहे, इथं कार्यक्रम असतो मोठा, आम्ही दरवर्षी जात असतो. परंतु आज इथं रामाची पूजा केलेली मला पाहिल्यानंतर मला वाटलं मी मैसुरीमध्येच आहे. योगायोग वा मी सांगितलं की त्यांना रामाचा परिश्रम नाही, माझ्या मनात आहे का नाही, परंतु ते जुळून आलेलं आहे. अशा ह्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. गोरेगाव असेल, सासे असेल, शरणार्थी असेल, सिद्धी असतील आणि बरेच तुम्ही सगळे असतात. तुमच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला की आपण एकत्र झालं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. बऱ्याच दिवसांनी आपण भेटलो नाही, भेटतो पण भेटत नाही असा भाग नाही, परंतु अशा रीतीने भेटत नाही ना, वर्गामध्ये भेटत नाही. गावात भेटतो, शेतात भेटतो, व्यापाराच्या निमित्ताने शरणार्थीच्या दुकानात जातो, हॉटेलमध्ये जातो, तिथे भेटतो. पण एक मुली भेटतात काही कार्यक्रमाच्या लग्नाच्या निमित्ताने वगैरे, परंतु वर्गामध्ये भेटणं हे दुरापास्त असतं. हा योग त्या सगळ्यांनी जोडून आणला. मला माहित आहे गेले 2-3 महिने पूर्ण प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट नाही, कॉन्टॅक्ट करणं. सकाळी कोणीतरी म्हटलं की मुलींचं कॉन्टॅक्ट नंबर घेणं फार अवघड असतं. तसं काय आवड नाही आपल्याला. आपण गेली 5वी ते 12वी पर्यंत आपण एकत्र शिकलेलो आहोत. त्यामुळे मनामध्ये शंका कधीही निर्माण करायची नाही, तुम्ही पण करायची नाही, काही पण करायचं कारण आपण चुकीचं नाही करणार आहोत का नाही. त्यामुळे रघुरामचंद्रांनी काय एक आदर्श निर्माण केलेला आहे जगामध्ये. आज जगमान्यता आहे त्यांच्या राज्याला. त्यांनी जे राज्य केलेलं आहे त्या राज्याला, त्या राजसत्तेला जगन्मान्यता आहे. म्हणून एक श्लोक त्यांचा मी म्हणून दाखवतो या ठिकाणी. राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम दुर्लभ राम नाम वरानने. हा जगाचा सर्वश्रेष्ठ आहे आदर्श राजा म्हणतो आपण. एक पत्नी आहे, एक पत्नी आहे, आदर्श आहे. राज्य कसं चालवावं, नातं कसं सांभाळावं, भाले सरांनी पुष्कळ काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातच उदाहरण म्हणजे रामाचं उदाहरण. नाती कशी सांभाळावी. एका कैकेयीच्या शब्दाखातर त्यांनी मिळालेलं युवराजत्व सोडून 14 वर्षे वनवास भोगला. आपल्याला आई वडिलांनी गुरुजीने एक शिक्षा दिली तर आपण अकांड तांडव करतो. हे मास्तर हळदार नाडे जो असं म्हणतो त्याचा मुलगा कधी शिकत नाही. एक लक्षात ठेवा. कधी पण शिक्षा दिल्यानंतर पालक विचारा, परंतु हरेरावीने विचारू नये का आमच्या मुलाला का मारलं. ती गोष्ट वेगळी. हा हळदार मास्तर शत्रू आहे. शिक्षक तुमचा शत्रू आहे का. तुम्हाला किती शिक्षा दिलेली आहे, पण पुन्हा 2 तासांनी 1 तासांनी जवळ बोलवलं ना शिक्षकांनी, शिकवलं ना वर्गामध्ये, रक्ताचं पाणी करून शिकवलेलं आहे. सोपी गोष्ट नाही. म्हणजे आदर्श जो असतो तो आदर्श आपण बाळगला पाहिजे. तो जीवनात वागण्याचा असतो, राहण्याचा असतो, बोलण्याचा असतो, काही असतो, तो आपण काय लक्षात ठेवायचं. आदर्श लक्षात ठेवायचं. लक्षात घ्या. बाकी सगळ्या गोष्टी सोडा. पैसा, धन, संपत्ती, गळ्यातलं सोनं नाणं, गाडी, घोडा, कुठला शेती, काही आपल्या बरोबर येणार नाही. कोण येणार आहे आपल्या बरोबर. चांगलं जे आहे हे महत्त्वाचं लोक.
एवढ्या लोकांनी म्हटलं तर भात झाला भात गुन्हा हे बरोबर वाटेल का आपल्याला? आपली पाठ पुरवल्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. उदाहरण सून आहे, सासू आहे, बालेश्वरांनी उदाहरण सुनेला केव्हा चांगलं म्हटलं जातं? घर सांभाळणारी, सासू सासऱ्यांची सेवा करणारी आई वडिलांची, तेव्हा ती गृहिणी काय करते? आदर्श. नाहीतर सासूची इकडे करणारी, तिला किंमत न देणारी अशी जर सून भेटली, तशात नाही अशी जर सून भेटली तर काय होईल त्या घरात? नाही का? त्या घरामध्ये अलक्ष्मी येणार नाही. घरात दारिद्र्यात जीवन जगायचं का? नाही. सुखी जीवन, आनंदी जीवन याच्यासाठी आपण मनोभावे प्रत्येकाची सेवा केली पाहिजे. कुटुंबापासून ते समाजापर्यंत, राष्ट्रहितापर्यंत. राष्ट्रहित केव्हा होणार आहे? जेव्हा आपण राष्ट्राची सेवा करणार आहोत तेव्हा. नुसतं रामाची पूजा करून चालणार नाही, कृष्णाची पूजा करून चालणार नाही, पंचलिंगाची पूजा करून चालणार नाही. त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. दगडात देव आहे का? नाही. आपण दगड पूजतो की नाही? का पूजतो? देव आहे असं समजून पूजतो आपण. दगडाची पूजा करत नाही. कोणाची पूजा करतो? अनेक नास्तिक लोक म्हणतात काय दगडाची पूजा करणार? अरे त्यामुळे आपण आता इथं बोलू नये. आपण तू दगड आहेस म्हणून तुला दगडात देव दिसत नाही. मूर्तिकाराला विचारलं की मूर्ती तू बनवला का मूर्ती आपोआप तयार त्याच्यामध्ये होती? तो म्हणाला दगडात मूर्ती होती, मी फक्त मूर्ती सोडून जो दगड होता तो बाजूला करण्याचं काम केलेलं आहे. मूर्ती दगडात होती. म्हणजे किती भाव असतात त्याच्यामध्ये. मूर्तिकाराचा भाव आहे त्याच्यामध्ये. त्याने डोळे मिटून मूर्ती तयार केलेली आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित आहेत. मूर्ती तयार करत असताना त्याच्या मनामध्ये एकच भाव होता की मूर्ती आहे याच्यामध्ये, मी तयार करत नाही. तो बाहेर येतो दगडातून. तो दगडातून बाहेर यायला लागला. मी फक्त ते उरलेलं दगड बाजूला करतो आणि मूर्तीचा आकार. हा भाव जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत संपूर्ण आपल्या मनामध्ये शिरत नाही. कशाचा स्वीकार? सद्गुणांचा स्वीकार केला पाहिजे. दुर्गुण शिवाय द्यायला फार वेळ लागत नाही. शिवाय शिकायला घरात वर्गात पण सांगितलं, शिवाय शिकायला शिकवणी लावावी लागत नाही. गणित शिकायला शिकवणी लागते, सायन्स शिकायला शिकवण्याला बाहेरच्या जगामध्ये गेलं तर मुलं बाहेर खेळत असतात, जनाकडे एकमेकाला शिवाय देत असतात. कोण शिकावं लागेल त्यांना? परंतु इंग्रजी काय वाक्य असा, काय इंग्रजी ग्रामर असो, काय किती वेळ लागतो आपल्याला शिकायला. 5वी ते 12वी पर्यंत आपण वेळ घालवतो त्याच्यामध्ये. आयुष्य किती घडत जातं त्याच्यामुळे. म्हणून शिक्षण घ्यायला पाहिजे. ते तुम्ही घेतलात, पुढे गेलात, नोकरी करतो, व्यवसाय करतो, शेती करतो आणि कोणतंही काम हे हलकं नाही. कोणी मनामध्ये असं किंतु बाळगायचं नाही की मला जीवनामध्ये हेच मिळालं, तेच मिळालं ते महत्वाचं आहे. जे मिळालं ते महत्वाचं आहे. जो प्रगती करत गेला, ज्याच्याकडे टॅलेंट आहे तो पुढे जातो. आता मला देवाने कमी बुद्धी दिली, मी इथंच राहणार, काय फरक पडणार? शेवटी आईवडिलांची सेवा कोण करणार? सगळे पुण्या मुंबईला गेल्यानंतर घरचं कोण बघणार? बरोबर आहे. सगळे अमेरिकेला गेले. ऐका, लक्षात घ्या, आज पुण्याची परिस्थिती काय आहे. पुण्यामध्ये सगळी मुलं परदेशात गेलेले. घरी कोण राहिले? म्हातारा. पैसे पाठवतात, बघायला कोण नाही त्यांच्याकडे. असं शिक्षण काय करणार? अशी सेवा काय करणार? शेवटी समाजाला बांधून राहिलं पाहिजे, राष्ट्राला बांधून राहिलं पाहिजे, आपण एकमेकाला बांधून राहिलं पाहिजे. किती लांब कसा एकमेकाला सांभाळून राहा, व्यवस्थित राहा. आम्हाला बोलावलं, आमचा सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे चांगलं आहे. घ्या, हे चांगलं वाटत नाही जीवनामध्ये ते सोडून द्या. पैशाच्या नादी लागू नका, व्यसनी होऊ नका. एवढा सांगतो. थांबतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांनी, व्यासपीठावरील सर्व माझे
शिक्षक बंधू भगिनी, सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मलाही असं वाटू लागलं की मी 2 शब्द बोलावं. मी सांगितलं विद्यार्थ्यांना सांगितलं बाळांनो मी 2 शब्द बोलतो. बोलण्यासारखंच आहे, लक्षात घ्या. तुम्हाला सगळ्याला पाहिल्यानंतर मला असं वाटू लागलेलं आहे की मी बाकीच्या वर्गामध्ये हिंदी विषय शिकवत आहे की काय. सगळ्यांच्या तोंडाकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतोय मी हिंदीचा विषय शिकवू लागलेला आहे. त्या धड्याचं नाव आहे मुन्नी. खरोखरच लक्ष द्या, बोर्ड सर आहेत, त्याच्यानंतर अबुलकर काजी आहे, भरपूर विद्यार्थी आहेत. तर सगळ्यांना असलेल्या सगळ्याला आठवतोय. तर त्या धड्यामध्ये असं होतं, मुन्नी बिल्ली को दूध पिलाते है, मुन्नी बिल्ली को साफ सफाई करती है और मुन्नी बिल्ली को नाश्ता करती है. अशा प्रकारचा तो पाठ होता. सगळ्याकडे पाहिल्यानंतर मलाही हसू येऊ लागलं. काही माझे विद्यार्थी बाहेर निघून गेलेले आहेत, काय गेलं तर हरकत नाही. तर तो क्षण मला अजून सुद्धा आठवू लागलेला आहे की काही विद्यार्थ्यांना मी या धड्यावरच याच पाठावरून मी काही प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना शिक्षा सुद्धा दिलेलं आहे. काही मुली सुद्धा माझ्याकडून शिक्षा खाल्लेलं आहे, मार खाल्लेला आहे. बाळांनो, आम्ही काय तुम्हाला मुद्दा मारलेला नाही. तुम्ही काहीतरी शिकावं, काहीतरी तुमचा पाया मजबूत करून घ्यावं, यासाठी आम्ही सगळ्याला शिक्षा दिलेलं आहे, मारलेलं आहे. हा जो काय वर्ग आहे अतिशय सुंदर गुणवान विद्यार्थ्याचा वर्ग होता. बघा या वर्गामध्ये काय काय आहे बघा. उत्कृष्ट खेळाडू आहे. मला तर असं वाटतं सर्व खेळाडूकडे पाहिल्यानंतर हे खेळाडू कुठंपर्यंत खेळून आलेले, तालुक्याला खेळलेला आहे. मुलीचा वर्ग तर असा टीम होता, मुलीचा खेळ म्हणजे खेळाडू असे होते कुठंच तरी हारलेलं नाही. तालुक्याला जिंकलेलं आहे, जिल्ह्याला जिंकलेलं आहे, विभागाला जिंकलेलं आहे. तुपसर इथं आहे. आम्ही त्यांनी गेल्यानंतर नगरला गेलो होतो, नगरला. त्यावेळेचा क्षण पाहिल्यानंतर असं वाटत होतं मला की आम्ही एका खेडेगावातील विद्यार्थी, खेडेगावातील खेळाडू आम्ही इथंपर्यंत आलेलो आहे. याच्यापेक्षा जर करता आम्ही जास्त प्रयत्न केलो आणि याच्याही पुढे जाऊ असं आम्हाला वाटत होतं. मुलाच्या खेळाकडे पाहिल्यानंतर मला असं वाटत होतं की काय मुलं गेलेत आपल्या हातून. आणि मुलं सुद्धा तसेच होते बरं का. सिद्धाराम साचे होते, महादेव दुंद्रे होते, भरपूर विद्यार्थी. वैभव जमादार होते. वैभव जमादार तर उंचवडीमध्ये तो असं मानेवर उडी मारतो. तुपसर होते, मी बी गेलो होतो जिल्ह्याला विभागाला. असं मारत होता की तो कधीच मारला नाही आमच्या मैदानामध्ये. तो मैदानामध्ये असं मारला उडी, त्याच्या जीवाचा पर्वा न करता तो मारला उडी. त्याचा नंबर बसला जिल्ह्याला सुद्धा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, असे जिद्दीनं प्रयत्न करणारे विद्यार्थी पाहिजेत, लक्ष द्या. बघा कितीतरी विद्यार्थी कितीतरी पदावर आहे, कितीतरी मुली सुद्धा नोकरीला आहे. किती गौरवाची बाब आहे, लक्ष द्या. मी काही जास्त वेळ घेणार नाही, कारण माझे सगळे बंधू माझ्याकडेच बघायला हा बाबा काय सोडा. सगळ्याला जायची काय आहे. काही मुलीला सुद्धा सासरी जायचं गडबड आहे. संयोजकांनी आयोजकांनी जो काय नियोजन केलेलं आहे त्या सगळ्याचा मी माझ्याकडून या प्रशासनाकडून प्रशासनाकडून मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आताच आमच्या गुरुवाराने आम्हाला मोबाईलचे मार्गदर्शन केले. शाळेत असताना पण ते शिकवले. नंतरही पांडे सरांनी जे सांगितलं आम्हाला सगळ्या गृहिणींना आम्ही नक्कीच तसं वागू सर. यानंतर मी आभार मानायला लक्ष्मीकांत जयतोड सरांना विनंती करते म्हणून सगळ्यांचे आभार व्यक्त करावे. आणि मला इथं बोलायची संधी दिली त्यामुळे आयोजकांचाही मानतो आहे. नमस्कार सगळे माझे मित्र मैत्रिणी, आज आपण इथं स्नेहमेळाव्यासाठी एकत्रित आलो. आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे परमपूज्य सगळे शिक्षक वृंद, माजी शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक आणि प्राचार्य कुणाल मॅडम या सर्वांचं मी पुनश्च
आमच्या सर्व संपूर्ण बॅच तर्फे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम इथं संपला असा जाहीर करतो. धन्यवाद.